आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। दोन सख्या चुलत भावांचा खून, शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळले मृतदेह। अतनीत दोघा सख्या चुलत भावांचा खून झाल्याची घटना खोतवाडी तालुका अतनी इथं मंगळवारी सकाळी उघडकीस आली। खंडोबा तानाजी खोत वय वर्ष 25 व हनुमंत रामचंद्र खोत वय वर्ष 37 दोघेही राहणार खोतवाडी तालुका अतनी अशी खून झालेल्या चुलत भावांची नावे आहेत। यामधील हनुमंत खोत हे ग्रामपंचायत सदस्य होते। याबाबत अतनी पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर अतनी तालुक्यात खोतवाडी हे गाव आहे। इथे खोत कुटुंबीय जास्त असून त्यांची जमीनही अधिक आहे। या गावामध्ये खोत बंधूंची सुमारे 40 एकर जमीन आहे। गेल्या काही वर्षापासून या जमिनीवरून वाद होत होते असं समजतंय। या प्रकरणी गावातील पंच मंडळी हे भाग घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यामुळे हे खून जमिनीच्या वादातून झाले आहेत की अन्य कारणातून याचा पोलीस शोध घेत आहेत। सोमवारी रात्री खंडोबा व हनुमंत हे दोघे जण शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचं समजताच संबंधितांच्या नातेवाईकांनी धाव घेतली। तत्काळ दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी कवठेमंकाळ येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। इथं उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले। दोघांवरही प्रत्येकी 5 ठिकाणी वार होते। संशयितांना जेरबंद करू पोलीस अधीक्षक। दोघांनी एकमेकांना धारदार हत्याराने वार करून संपवले असल्याची चर्चा होती, पण तिथं असं काही दिसून येत नसल्याने कुणी व कशासाठी हे खून केलेत याचा तपास करून लवकरच संशयित आरोपींना जेरबंद करू असं पोलीस अधीक्षक गुळेद यांनी सांगितलंय।